नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण आपल्या चॅनलवरती एक नवीन गोष्ट सुरू करणार आहोत की मी दिवसा आपल्याला एक प्रश्न विचारेल आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे। जर आपणापैकी कोणी जर कॉमेंट्समध्ये अचूक उत्तर दिलं तर त्याच्या नावासहित त्या प्रश्नाचं उत्तर रात्री 11 वाजता देण्यात येईल। जर कोणाचंही उत्तर अचूक आलं नाही तर रात्री 11 वाजता त्या प्रश्नाचं उत्तर मी आपणाला पाठवेल। तर आजचा प्रश्न होता, भारतात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत, त्यांची नावे व कोणत्या राज्यात किती व कोणकोणती ज्योतिर्लिंग आहेत ते कमेंट बॉक्समध्ये लिहा, असं मी प्रश्न विचारला होता। आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही जणांना प्रश्नाचं उत्तर अर्धवट देता आलं, काही जणांनी प्रश्नाचं उत्तर पूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता। आणि आता जी औरंगाबाद खंडपीठामध्ये शिपाई पदाची भरती परीक्षा झाली, त्या भरती परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता आणि त्या अनुषंगाने हा प्रश्न मी आज आपल्याला माझ्या कम्युनिटी टॅबमध्ये विचारला आणि बऱ्याच जणांनी लाईक केलं, काही जणांनी प्रश्नांचं उत्तर दिलं। तर त्यापैकी राज पवार याने ह्या प्रश्नाचं उत्तर अचूक व विस्तृत दिलं आहे। त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात सांगितलं एकूण भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत। त्यामध्ये परळी वैजनाथ हे पहिलं एक ज्योतिर्लिंग आहे जे बीड जिल्ह्यामध्ये येतं, त्यानंतर औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यामध्ये येतं, त्यानंतर भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं, त्यानंतर घृष्णेश्वर हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतं, त्यानंतर 5वं जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे त्र्यंबकेश्वर जे नाशिक जिल्ह्यामध्ये येतं। अशा प्रकारे एकूण भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि त्यापैकी 5 ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रामध्ये आहेत आणि उरलेली जी 7 ज्योतिर्लिंग आहेत ती आता आपल्याला पाहायचे आहेत। आणि त्या 7 ज्योतिर्लिंगांची नावंसुद्धा राज पवार यांनी दिली आहे। त्यामध्ये भारतातील इतर 7 ज्योतिर्लिंग आहेत ओंकारेश्वर जे मध्य प्रदेशामध्ये येतं, त्यानंतर महाकलेश्वर ते सुद्धा मध्य प्रदेशामध्येच येतं। म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेशामध्ये 2 ज्योतिर्लिंग आहेत। त्यानंतर 3 नंबर आहे काशी विश्वेश्वर जे उत्तर प्रदेशामध्ये येतं, त्यानंतर केदारनाथ हे उत्तराखंडमध्ये येतं, त्यानंतर सोमनाथ हे गुजरातमध्ये येतं, त्यानंतर रामेश्वर हे ज्योतिर्लिंग तमिळनाडूमध्ये येतं आणि श्री शैल्य मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशामध्ये येतं। असे एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत।